बाप तुम्ही बी उभ्या आयुष्यात ऐकलं नसेल पण आम्हाला नाही करायचं. मी मराठ्यांचा आहे. आमच्याकडे संस्कृती आहे चांगली. नसता त्याच्यात काही फोटो येतं, काय उल्लेख येतं. तुमचे सुद्धा 62 जण त्याच्यापेक्षा जास्त बदनाम होऊ शकते. कारण लोक बी सांगत आहेत ना मग ह्यो बी असलाय तसलाय. थोडं मी मायाने रात पोटात मी खरं बोलणार. त्याच्यामुळे सांगितलं नाही तर काही लोक आतल्या गाठीचे असते सांगतच नाही जवळ तर मला नाही दम निघत. मी हे करा. प्रत्येकाच्या खाली अंधार आहे. तुम्ही मग सोपं समजू नका. तुमच्या दावते भोवती सगळे भ्रष्टाचारी झिंडत. मी जसं आरक्षणाचं मागं लागलो ना मग आठत नाही. कारण मा रूल आहे. मी क्षेत्रीय मराठा. एक तर मराठ्यांचं असं आहे लढाईला उतरलं तर मरायचं नाही तर विजयाचा टिळा लावण्याचा. मी हटत नसतो. तुम्हाला सांगतो पुढच्या मॅटरमध्ये मग आरक्षणाचा विषय ती द्या. तुम्ही जर मला असाच छेडायचा प्रयत्न करता तर मी पुढच्या सुद्धा मॅटरमध्ये पडन सगळ्या. मी मरायला भेट नाही. पाटील तुम्ही म्हणताय की वारंवार की समाज निर्णय घेईल, समाज निर्णय घेईल. समाजानं आता निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत लोकसभेसोबत वाराणसी ते गोव्यापर्यंत ते गुजरातपर्यंत उमेदवार उभा करणार आहे. आणि समाजानं जर असा निर्णय घेतला तुम्हाला उभं करायचं तर तुमचा निर्णय काय असणार? नाही राजकारण खरंच सांगतो मी माझा मार्ग नाही. परंतु मी मायबाप समाजाला मानतो. समाज माझा मालक आहे. मी समाज नाही. आणि हे मात्र खरं आहे की ते पार गुजरात पासून ते काय तिथपर्यंत फॉर्म भरणार महाराष्ट्र हे मात्र खरं आहे. आणि तो समाजाचा निर्णय माझा नाही. मी मालक नाहीये समाजाचा. मुलगा म्हणून काम करतो. समाजाला म्हटलं जर तुम्ही उभा राहा लोकसभेला किंवा विधानसभेला. नाही राजकारण माझा मार्गच नाही. यातलं आपल्याला जे कळत नाही ते नाही तर मग आता इतकं मला त्यांच्याविषयी समजा फडणवीस साहेबांनी एवढा द्वेष मराठ्यांचा मग मी बी द्वेष करणारच ना. मी म्हणणारच नाही मग बघतो ते राजकारण मार्गच नाही. उगा बोलायचं म्हणून मी बोलत नाही. विरोध केला तरच करतो. फक्त त्यांनी हे षडयंत्र फडणवीस साहेबांनी थांबावे. त्यांचं आमचं शत्रुत्व नाहीये. पुढे व्हिडिओ व्हायरल कर, रेकॉर्डिंग व्हायरल कर, ते डबडे 2-4 नेऊन बसव, त्यांना बोलायला लाव. हे असे गुचपाणी कुठून सापडून आणतात. 10-5 रुपयासाठी विकणारे लोक हे एवढा मोठा करोडोचा समाज आहे. त्यांचा कशाला अपमान करून अंगावर घेता फडणवीस साहेब. हे सगळं बंद करून टाका. तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो गोडी गुलाबीनं आपण हे आंदोलन हाताळा आणि आमचं आहे ते आमचं आरक्षणाचा विषय मार्गी काढा. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. तुम्ही चिडचिड करा जास्त फसणार. तुम्ही शोधून बघा तुम्ही जेवढे डाव टाकले तेवढे तुमच्या अंगलोट आले तेवढे. पण आता जो डाव टाकला आंबेडकर साहेब मध्ये तो सुद्धा तुमच्या अंगलोट येणार. बघा येतोय का? पाटील असं बोललं जात आहे की म्हणजे मराठा आंदोलकांनी